नमस्कार मित्रांनो, सायन्स विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स अँड फ्लावर्स. मित्रांनो, हा क्वेश्चन 10वीच्या बोर्डच्या पेपरला नक्की येतो. याला कसं सोडवायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. तर मित्रांनो, बघूया. आपण समोर एक फ्लावरची डायग्राम काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला टोटली त्याची पार्ट सुद्धा नावं दिलेली आहेत. स्टिग्मा असेल, स्टाईल असेल, जे पार्ट्स फ्लावरमध्ये प्रेझेंट असतात, की जे मेल अँड फिमेल जो पार्ट असतो फुलांमध्ये, त्याच्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. त्यानंतर हे जे कंबाईन पार्ट्स आहे, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, याला कंबाईन आपण गायनोशियम असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला दिसू शकतो इथं अँथर अँड फिलामेंट. हा जो पार्ट आहे त्याला कंबाईनली आपण अँड्रोशियम असं सुद्धा म्हणू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर पेटल्स आपल्याला इथं दिसत आहेत. पेडिसेल किंवा त्याला तुम्ही स्टाक म्हणू शकता, ते पण तुम्हाला दिसतंय. हा जो बेसला जो पार्ट दिसतोय, हा जो पार्ट दिसतोय तिचं सेपल. आपण हा क्वेश्चन पेपरमध्ये आपण कसा लिहायला पाहिजे हे तुम्हाला आज मी थोडक्यात सांगणार. आणि शॉर्ट बट स्वीट, जसे की आपण बघतोय की क्वेश्चन जास्त आपण लांब लचक घेत नाही, त्यामुळे आपण शॉर्ट बट स्वीट कसा क्वेश्चन सोडवावा आज आपण ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर आपण बघूया स्टिग्मा. तर स्टिग्मा हा एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहे. स्टाईल असेल किंवा ओव्हरी असेल, किंवा त्याला आपण गायनोशियम सुद्धा म्हणतो. आणि गायनोशियम इट इज अ फीमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स इन दी फ्लावर्स और प्लांट भी कह सकते हैं, म्हणजे प्लांट पण आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, अँड्रोशियम हा जो पार्ट आहे हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहे इन दी फ्लावर्स. ठीक आहे मित्रांनो, तर आपण बघूया स्टिग्मा काय वर्क करत असते, स्टाईल काय वर्क करत असतं, ओव्हरीचं काय तिथं काय काम आहे, आणि सेपल्स काय काम करतात, स्टाकचं काम काय, पेटल्स वगैरे काय काम करतात, फिलामेंट्स, अँथर असेल, तर यांचं फंक्शन काय फुलामध्ये. तर मित्रांनो, बघूया. आता सुरुवातीला आपण स्टार्ट करू स्टिग्मा पासून. तर स्टिग्मा इज अ स्टिकी पार्ट इन दी फ्लावर्स. तर तो एक थोडासा नॉर्मल चिकट भाग असतो फुलांमधला, वरचा भाग जो असतो. त्यानंतर स्टाईल हे काय करतं, कंडक्ट दी पोलन ग्रेन. काय करत असतो तो, पोलन ग्रेनचं कंडक्शन करणं हे स्टाईलचं काम आहे. ठीक आहे. त्यानंतर काय होतं, जे पोलन ग्रेन असतात ते पोलन ग्रेन स्टाईलद्वारे कुठे येतात, तर ते ओव्हरीमध्ये येतात. आणि ओव्हरी जी असते तो बेस, म्हणजे फुलाचा जो बेस पॉइंट असतो त्या ठिकाणी ती ओव्हरी प्रेझेंट असते. ठीक आहे. तर ओव्हरीमध्ये जेव्हा ते पोलन ग्रेन येऊन पडतात, तर याचं नंतर ह्या झायगोटचं किंवा ही जी ओव्हरी आहे याचं फर्टिलायझेशन होतं. आणि फर्टिलायझेशनच्या नंतर हळूहळू त्याच्यावर बल्जेस येतात. बल्जेस म्हणजे थोडा फुगवटा तयार होतो आणि हळूहळू त्याचं फर्टिलायझेशन होऊन त्याचं रूपांतर फ्रूटमध्ये व्हायला लागतं मित्रांनो. चल ठीक आहे. तर आपण बघूया त्याच्यानंतर अँथर आणि फिलामेंट हा जो पोर्शन्स आहे. तर मित्रांनो, अँथर म्हणजे काय, तुमचे पोलन ग्रेन्स असतात. ठीक आहे. पोलन ग्रेन असतात म्हणजे परागकण. आणि फिलामेंट की जो परागकणाला धरून ठेवतो असा एक स्टाक असतो, किंवा त्याला परागग्रंथ सुद्धा आपण म्हणू शकतो मित्रांनो. तर काय होतं ऍक्च्युअली पॉलिनेशन म्हणजे काय, तर हे अगोदर आपण समजून घेऊया. पॉलिनेशन जे वर्क असतं फ्लावर्स मध्ये, की हे जे अँथर असतात, तर हे अँथर कुठे ट्रान्सफर होतात, ट्रान्सफर टू दी स्टिग्मा. तर मित्रांनो, अँथर ट्रान्सफर टू दी स्टिग्मा अँड स्टाईल कंडक्ट दी पोलन ग्रेन फ्रॉम स्टिग्मा टू ओव्हरी. तर मित्रांनो, हे जे पोलन ग्रेन आहे हे ओव्हरी पर्यंत पोहोचतं, म्हणजे अँथर ट्रान्सफर टू दी स्टिग्मा. इट इज ऑल्सो कॉल्ड एज दी पॉलिनेशन. तर पॉलिनेशन मध्ये सुद्धा दोन प्रकार असतात मित्रांनो. पॉलिनेशन मध्ये एक असतो सेल्फ पॉलिनेशन, आणि दुसरा असतो क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. क्रॉस पॉलिनेशन त्याच्यामध्ये पण दोन प्रकार पडतात, सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ म्हणजे तिथं स्वयंपरागण होतं, आणि क्रॉस म्हणजे तिथं परपरागण होतं. आता ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहे, सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय. बट आता याचे पॉइंट आपण कशी लिहू शकतो पेपरला, तर अगदी सहज आपण त्याला इझिली त्याला मांडू शकतो. फर्स्ट पॉइंट मी घेणार आहे इथं, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. इट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ठीक आहे मित्रांनो, हा एक पॉइंट तुम्ही अवश्य पेपरमध्ये घेऊ शकता. त्यानंतर दुसरा पॉइंट आपण घेऊ शकतो बघा मित्रांनो, अँथर
and filament. Anther and filament, it is a male reproductive पार्ट. ही महत्वाची 2 पॉइंट आपण सुरुवातीला लिहून घेऊ शकतो. त्यानंतर आणखी बरेचसे पॉइंट आपण लिहू शकतो, जसे की स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द गायनोशियम्स, हा तिसरा पॉइंट घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर अँथर अँड फिलामेंट्स आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स, हा चौथा पॉइंट घेऊ शकता. त्याच्यानंतर सेपरेटली तुम्ही म्हणू शकता की सेपल, इट इज द सपोर्ट ऑफ द होल फ्लावर्स. पेडिसेल स्टार्ट, इट इज द सपोर्ट्स ऑफ फ्लावर्स अँड पेटल्स इज द अट्रॅक्टिव्ह पार्ट्स इन द फ्लावर्स. तर हे आपण इथं अगदी सहज इझिली आपण याला काय करू शकतो, लिहू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे काय होतं, जे पोलन ग्रेन असतात परागकण ते स्टिग्मावर येऊन पडतात. स्टिग्मावर पडल्यानंतर जे स्टाईल आहे किंवा त्याला आपण परागग्रंथ म्हणतो, ते काय होतं, परागग्रंथ इथं म्हणजे याच्याद्वारे त्या ओव्हरीमध्ये किंवा जो अंडाशय असतो त्या अंडाशयामध्ये येऊन तिथं स्थित होतो आणि नंतर त्याचं फर्टिलायझेशन होतं. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे फ्लावर्स आहेत त्याचं रूपांतर फ्रुट्स मध्ये होतं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि जो कोणी नवीन असेल चॅनलवर त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.